या व्यासपीठावर विराजमान असलेल्या या राज्याच्या उपमुख्यमंत्री नामदार सुनेत्राताई पवार, खासदार पार्थ पवार, जय पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफजी, दिलीप वळसे पाटील, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील, सर्व आमदार, सर्व माझे सहकारी मंत्री, लोकप्रतिनिधी, महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित मतदार बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, 28 जानेवारीची अतिशय दुष्ट अशी ती सकाळ आज सुद्धा आपल्या डोळ्यासमोर आहे. दादांच्या विमानांचा स्फोट झाला, त्याचे हादरे फक्त बारामतीलाच बसले नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराला त्या स्फोटाचे हादरे बसले. त्या दिवशी बारामतीमध्ये चूल पेटली नाही, पण राज्यात आणि अनेक ठिकाणी सुद्धा तीच परिस्थिती होती. लोक अश्रू गाळत होते, दादांची आठवण काढत होते. 3 महिने झाले, पण ठीक आहे, ही जगराहटी आहे, आपला इतिहास आहे. एका पाठोपाठ एकानं ही विकासाची पालखी उचलायची आहे, पुढे चालायचं आहे. आजची ही सभा केवळ प्रचाराची सभा नाही, बारामतीच्या इतिहासामधील एक अतिशय भावनिक असा निर्णायक असा क्षण आहे. स्वर्गीय अजितदादा पवार हे असे एक नेतृत्व ज्यांनी बारामतीचा चेहरा मोहरा बदलला. हे खरं आहे, सुरुवातीच्या काळामध्ये बारामती पुण्याचा विकास करण्याचं काम थोरल्या पवारांनी केलं. अनेक भारतातले भारताबाहेरचे सुद्धा नेते बारामतीला आले, पण त्यानंतरच्या काळामध्ये अजितदादांनी तोच विकासाचा रथ ओढायला सुरुवात केली आणि अतिशय वेगानं आधुनिक पद्धतीनं विकास करण्यासाठी जे आहे रात्रंदिवस त्यांनी मेहनत घेतली. त्यांचे नाव घेतल्यासमोर आपल्यासमोर एक निधड्या छातीचा निर्णय क्षमता असलेला असा नेता आपल्या समोर उभा राहतो. आज ते आपल्याला नाही. त्यांच्या जागी आपण सुनेत्राताईंना निवडणुकीला उभं केलं. मला आनंद आहे आणि मी आभार सुद्धा मानतो की महायुतीचे आमचे सगळे जे आहेत पुढारी, मुख्यमंत्री फडणवीस असतील किंवा शिंदे असतील, त्याचबरोबर महाविकास आघाडीचे जे नेते असतील, मग ते काँग्रेस असतील, पवारसाहेब गटांचे नेते असतील, सुप्रियाताई असतील, उद्धवजी ठाकरे असतील, रामदासजी आठवले असतील, अनेक आणि जानकर असतील, या सगळ्यांनी जे आहे बिनशर्त आणि क्षणाचाही विलंब न लावता ताईंना पाठिंबा जाहीर केला. एवढंच नाही तर फडणवीस सारख्या बीजेपी पक्षात असलेल्या मुख्यमंत्र्यांना, काँग्रेसच्या अध्यक्षांना फोन केला. या सध्याच्या परिस्थितीमध्ये हे चित्र दिसणं दुर्मिळ आहे, पण त्यांनी सुद्धा फोन केला की तुम्ही माघार घ्या आणि सुनेत्राताईंना पाठिंबा द्या. या सगळ्यांचा मी
खरोखर आम्ही सगळेच मनापासून आभारी आहोत. परत तरीसुद्धा निवडणूक होते आहे, कारण काही अपक्ष जे आहेत ते निवडणुकीला उभे आहेत. मला कळलंच नाही हे कशासाठी उभे आहेत. एक तर आमचा नाशिकचा होता, काही बीडचे होते. त्या नाशिकच्या माणसाला बोलवलं, काय रे बाबा, तुला नाशिकला इथं कोण ओळखत नाही, तू बारामतीला कशाला तिकीट फॉर्म भरायला गेला, तुला मतं मिळणार आहेत का? नाही नाही, पण माझा खर्च खूप झाला. असं किती झाला? एवढा झाला. अरे 2 दिवस झाले नाही तुझा एवढा खर्च झाला, एक बोर्ड लागला नाही. असे सुद्धा काही महाभाग जे आहेत, काही जे आहेत त्यांची आणखीन काही वेगळी उद्दिष्ट असतील. पण मला अजूनही त्या सगळ्यांना सांगायचं आहे की ही ती वेळ नाही की अशा रीतीने वागण्याची. आपण अजूनही जे आहे सुनेत्राताईंना बिनशर्त पाठिंबा ताबडतोब जाहीर करायला पाहिजे. सांगायचं खूप आहे. व्यक्ती जातात, पण इतिहास आपल्याला शिकवतो त्याचा विचार आणि कार्य थांबत नाही. ह्या विकासाचा प्रवास कधीच थांबणार नाही. तो पुढे नेण्याची जबाबदारी आपण सगळ्या